माझं नाव सुहास संपतराव गरुड आहे. मी रिटायर्ड पोलीस अधिकारी आहे, रिटायर्ड डीवायएसपी आहे. माझ्या भावाने 30 वर्षापूर्वी गणेश पेठेमध्ये जो फ्लॅट घेतलेला होता तो काही कारणांमुळे आणि काही दिवसांपूर्वी विकण्याचा प्रयत्न केलेला असताना असं लक्षात आलं होतं की त्या बिल्डरने त्याचं सोसायटी स्थापन केलेली नाही आणि कन्व्हेन्स डीड तयार केलेलं नाही, जे की कायदेशीरपणे त्याच्यावरती बंधन आहे. ते सुद्धा केलेलं नसल्यामुळे आम्ही पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सदरची तक्रार बऱ्याच दिवस प्रलंबित ठेवली. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर सुमारे 14 महिन्यानंतर सदरचा गुन्हा फरसखाना पोलीस स्टेशन येथे 26 मार्च 2025 रोजी दाखल केलेला आहे. आम्ही तक्रार केल्यापासून 14 महिन्यानंतर सदरचा गुन्हा दाखल केला. या 14 महिन्याच्या कालावधीमध्ये कोणताही नवीन ऍक्ट आलेला नाही, कुठल्याही ऍक्ट मध्ये बदल झालेला नाही, नवीन कागदपत्र पोलिसांना दिली गेली नाहीत, मिळवली गेलेली नाहीत पोलिसांना. तरी सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर करणाऱ्या त्या संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि डीसीपी संदीप सिंह गिल यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. सदरची तक्रार कायदेशीर आहे. ही तक्रार सुद्धा पोलिसांनी दाखल केलेली नाही, म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेला यासंबंधी अर्ज केलेले असताना महानगरपालिकेच्या लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, अनधिकृत बांधकाम पाडलेलं आहे त्यांनी. त्याच्याबद्दल अनधिकृत बांधकाम पाडल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यासाठी ते गेलेले असताना केवळ आमची ती तक्रार आहे या भावनेतून किंवा त्या बिल्डरच्या विरुद्ध ती तक्रार आहे या भावनेतून पोलिसांनी आजपर्यंत तो गुन्हा सुद्धा दाखल केलेला नाही. याच्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असं आमचं पोलीस आयुक्तांना विनंती आहे. संबंधित अधिकारी फरसखाना पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय प्रशांत भस्मे आणि डीसीपी संदीप सिंह गिल हे दोघे जबाबदार आहेत.